सतारा में वाई विधानसभा क्षेत्र मकरंद आबा पाटिल का निर्वाचन क्षेत्र है। भले ही मकरंद आबा महायुति में है, लेकिन उनके कार्यकर्ताओं की मानसिकता बीजेपी को वोट देने की नहीं है। इसलिए आज की बैठक से पता चलता है कि मकरंद आबा पाटिल के कार्यकर्ताओं का समर्थन शरद पवार के साथ है। शशिकांत शिंदे ने यह भी टिप्पणी की है कि महायुति के अजीत पवार समूह के मकरंद पाटिल के सभी मतदाता कार्यकर्ता इस मानसिकता के साथ इस सभा में शामिल हुए। वे भाजपा और भाजपा उम्मीदवार को वोट नहीं देना चाहते। वर्तमान में सतारा में अंदर करंट बड़े पैमाने पर शुरू हो गई है और इसकी व्यापकता सतारा जिले में महाविकास अघाड़ी की हर बैठक में दिखाई दे रही है और मतदान में सबसे अधिक दिखाई दे रही है। देश और प्रदेश में जिस वक्त क्रांति होती है उसे वक्त बड़े पैमाने पर उठाव होता है। जैसा ही सतारा जिले में बड़े पैमाने पर विद्रोह मचा हुआ है और यह चुनाव जनता ने अपने हाथ में लिया। अरब सागर में छत्रपति का कोई स्मारक क्यों नहीं है? क्या छत्रपति के वासियों के कभी बीजेपी पार्टी से इसका जवाब मांगा? उदयनराजे से शशिकांत शिंदे का सवाल। जब उदयनराजे निर्वाचित हुए तो पवार साहब के साथ थे। हमने उस वक्त गद्दी का सम्मान रखा और उदयनराजे को चुनाव जीत कर दिया। छत्रपति के विचारों का सम्मान हमारे में आज भी है और कल भी रहेगा, लेकिन अब यह वसूलों की लड़ाई है। गद्दी का मान हमने रखा। छत्रपति का अपमान करने वाले भाजपा दलों ने छत्रपति का हर वक्त अपमान किया है। छत्रपति का अपमान हर वक्त करते जा रहे हैं और आज भी मुंबई के अरब समंदर में स्मारक बंधा नहीं है और उस जवाब छत्रपति के गद्दी के वंशज आज तक पूछा नहीं और यह बहुत बड़े दुख की बात है। कहते हैं कि यह विचारों की लड़ाई विचारों की है, मगर छत्रपति के विचारों का लगातार अपमान करने वाली बीजेपी का पड़ाव करना यह हमारी भूमिका है। गद्दी का मान हमने रखा, ऐसे लोगों की भावना है, लेकिन वोट देना मेहनत और मेहनती को देना सतारा जिले के लोगों की भूमिका है। उदयनराजे के बारे में हमने कभी भी व्यक्तिगत टीका टिप्पणी नहीं की और आगे भी नहीं करेंगे। हम शुरू से कोशिश कर रहे हैं कि उदयनराजे महाविकास अघाड़ी से चुनाव लड़े, मगर उदयनराजे ने बीजेपी के साथ जाने की रुख अपनाया। अब महाराष्ट्र में उसका क्या असर होगा अब उनको पता चलेगा। सतारा से जुबैर शेख और मुन्ना मुजावर की रिपोर्ट। आवाज येईल ना माझा? साहेब, आज ऐतिहासिक सभा झालेली आहे वाईच्या दक्षिण काशीमध्ये। लाखोंच्या जनसमुदायामध्ये आज शरद पवारांनी या ठिकाणी सभेला संबोधित केलेला आहे। काय सांगाल? आज हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे आणि याच राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यामध्ये तुम्ही सभा घेतली आहे, काय सांगाल? त्यामध्ये आज सातारा जिल्ह्यामध्ये 2 सभा होत्या। एक भाजपचे होते आणि एक महाविकास आघाडीचे होते, महायुतीचे होते। त्याची तुलना करणार नाही, परंतु पवार साहेबांचा सातारा जिल्ह्याचा असलेला संबंध काय, आपुलकी काय ते पाहायला मिळाले आणि ती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक उत्स्फूर्तपणाने आले, तेच खरं प्रेम आहे। आणि मी त्या दिवशी पण म्हणालो होतो, निवडणुकीला शशिकांत शिंदे निमित्त आहे, पण लोकांच्या मनामध्ये जे काय या चव्हाण साहेबांच्या भूमीमध्ये चव्हाण साहेबांच्या पवार प्रेम आहे ते वाईला सुद्धा पाहायला मिळालं। पाटणची सभा, वाईची सभा, ही सभा तर लोकांनी उचलून घेतलेली आहे। मी आताही म्हणतोय ती निवडणूक लोकांनी घेतलेली आहे। 4 तारखेची सभा सुद्धा पावसाच्या सभेसारखीच ऐतिहासिक होईल, एवढी ऐतिहासिक होईल की देशात आणि राज्यात निवडणुकीचं चित्र बदलेल। साहेब, आजच्या या सभेला मकरंद आबा पाटलांचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी पाठिंबा देण्यासाठी हजर राहिलेत आणि प्रत्यक्ष दिसले आहे, काय सांगाल? असं आहे की मकरंद आबांनी त्यांची भूमिका त्यांच्या पक्षाच्या संदर्भात बजावलेली आहे, परंतु या ठिकाणी असलेल्या लोकांची मानसिकता जी आहे ते काही करून भाजपला मतदान द्यायचं ना अशी आहे आणि भाजपला मतदान आणि त्या उमेदवाराला द्यायचे ना अशा परिस्थितीत असल्यामुळे सगळे धाडून लोक आलेले आहेत। त्या पहिलं की साताऱ्यामध्ये अंडर करंट आहे, तो इतका मोठा आहे की त्याचं प्रत्यंतर तुम्हाला इथं पाहायला मिळत आहे। मतदानाच्या वेळा याच्यापेक्षा जास्त पाहायला मिळतं। एकंदरीत साताऱ्यात साहेब 4 जे महायुतीचे आमदार आहेत आणि 2 महाविकास आघाडीचे आमदार आहेत। समोर तुल्यबळ महायुतीतल्या आमदार आहेत, इकडे 2 आहेत। मात्र जनतेतली जी परिस्थिती आता सध्या आहे ती एकदम वेगळी दिसते। नेमकं काय पाठीमागचं कारण आहे? त्याच्यामध्ये जनतेच्या मनामध्ये आणि विशेषतः तरुणांच्या मनामध्ये पहिल्याही चांगली निवडणूक लोकांनी हातात घेतली, ती नेत्यांच्या हातात राहिली नाही। ज्यावेळेला देशामध्ये राज्यामध्ये क्रांती होते त्यावेळेला अशा प्रकारचा उठाव आणि हा उठाव तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळालेला आहे। तो उठाव इतका तीव्र असेल की निवडणुकीच्या दरम्यान त्याचा प्रत्यंतर तुम्हाला दिसेल। आज मला आनंद आहे, मगाशी मी साहेबांच्या ठिकाणी बोलत ते माझे उमेदवार दिले, गाव खेड्यामध्ये मी फिरत असताना बघितलं, कधी नव्हता उत्स्फूर्त प्रतिसाद मला मिळतोय आणि तो उत्स्फूर्त प्रतिसाद हा जनतेमध्ये या सरकारच्या पद्धतीची नाराजगी आणि त्याचबरोबर
या असलेल्या बघा तुम्ही व्यासपीठावर सुद्धा नवीन कार्यकर्त्यांची गर्दी प्रचंड बेस्ट आणि त्याप्रमाणे चर्चा हे होत असल्याने त्यामुळे मला वाटतं की लोकांच्या पाठिंब्यावर महाविकास आघाडी चांगल्या प्रकारे पवार साहेब म्हणले की मान गादीला आणि मत महाविकास आघाडी नाही, मान गादीला मत स्पष्ट करेल असं ते म्हणाले. माझा त्यांनी मी खरं नेहमी सांगतो, शेवटी ज्यांच्यामुळे आमची ओळख होते मला माहित नाही, पण काही लोक आता म्हणतात की आपण त्यावेळेला 3-4 वेळा निवडून आले त्यावेळेला ते पवार साहेबांच्या राष्ट्रवादीमुळे झाले होते. त्यामुळे आम्ही गादीचा मान ठेवला होता, आजही ठेवला होता, कालही ठेवला होता. परंतु ज्यावेळेला विचाराची लढाई होते तेव्हा गादीला महत्व नसतं. गादीला आदर असतो तो छत्रपतींच्या विचाराचा असतो. हा छत्रपतीचा अपमान जर सातत्याने होत असेल, छत्रपतीचं स्मारक झालं नाही, त्या स्मारकाबद्दल कधी गादीच्या वारसदारांनी विचारलं नाही, ते दुःख आहे. म्हणून मी विचाराची लढाई विचाराची असावी असं ते म्हणतात. आमचं म्हणणं आहे की छत्रपतींच्या महाराष्ट्राचा सातत्याने अपमान करणाऱ्या भाजपचा पडाव करणं हाच विषय असतो. मला वाटतं त्यांनी सांगितलेलं आहे, लोकांच्या मनामध्ये तेच आहे. गादीचा मान आम्ही ठेवलेला आहे. आज उमेदवार म्हणून उदयनराजे आहेत, कधी त्यांच्या वैयक्तिकपणे माझा कधी वय नाही आहे. उलट आम्ही प्रयत्न करत होतो की त्यांनी इकडून निवडणूक लढवावी. आता त्यांनी तो निर्णय घेतला. आता तो निर्णय घेतल्यानंतर त्या निर्णयाचे पडतात त्या मोर्चाचे महाराष्ट्र बघतो. तो हमारे साथ देखते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल चैनल और पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर। आज की खबर में बस इतना ही। वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब कर लें जिससे आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।